Now, today let us see the switchboards, that is, electrical switchboards. Electrical switchboards are an integral part of the power distribution system in your home. म्हणजे स्विचबोर्ड आपल्या घरामधील जो पॉवर डिस्ट्रीब्युशन असेल, वी डिस्ट्रीब्यूट द पॉवर टू ईच अँड एव्हरी अप्लायन्स, म्हणजे फॅन असेल, रेग्युलेटर असेल, फ्रीज असेल, या प्रत्येकाला पॉवर आपण डिस्ट्रीब्यूट करतो. आणि त्याचा एक इंटिग्रल पार्ट, मग त्याचाच हा पार्ट आहे स्विचबोर्ड. इट परफॉर्म्स ए कंट्रोलिंग फंक्शन, मीन्स स्विचिंग. बेसिक फंक्शन ऑफ स्विचबोर्ड, द स्विचिंग ऑन अँड ऑफ करण्यासाठी जो डिव्हायसेस आहेत, दॅट डिव्हायसेस वी माउंटेड ऑन द स्विचबोर्ड्स, दॅट इज द स्विचेस, अँड हेन्स ॲक्ट ॲज अ गार्ड फॉर द पॉवर सिस्टम इन युअर होम्स. जो आपल्या घरामध्ये पॉवर सिस्टम आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, ते गार्ड करण्यासाठी, म्हणजे प्रत्येक अप्लायन्सेसला कंट्रोल करण्यासाठी वी रिक्वायर ए स्विच. आणि स्विच कुठं असेल? द स्विच इज माउंटेड ऑन द स्विच बोर्ड. ईच अप्लायन्स शुड बी कंट्रोल फ्रॉम इट्स ओन स्विच. फारदा असं बघितलं जातं की एकाच स्विचवर फॅन असेल, ट्यूब असेल, किंवा तुमचं चार्जिंग असेल, किंवा कूलर असेल, असं कनेक्ट केलं जातं. बेसिकली ईच अप्लायन्स मस्ट हॅव इट्स ओन कंट्रोलिंग डिव्हाइस, दॅट इज अ स्विच. म्हणजे प्रत्येक डिव्हाइससाठी वेगवेगळा असा स्विच असायला पाहिजे, आणि दी स्विचेस माउंटेड ऑन द स्विच बोर्ड. अपार्ट फ्रॉम स्विचेस, switchboard may contain fan regulator, light indicator, fuse, sockets, etc. म्हणजे फ्यूजवर काय काय असतं, स्विचबोर्डवर काय काय असतं? वन इज फॅन रेग्युलेटर, त्याच्यावर लाईट इंडिकेटर असेल, किंवा फ्युजेस असतील, सॉकेट्स असतील, एट्सेट्रा. स्विचबोर्ड शुड बी इझिली ॲक्सेसिबल अँड शुड बी आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन. स्विचबोर्ड कुठं असायला पाहिजे? जनरली स्विचबोर्ड माउंटेड ऑन द वॉल्स, आणि तो इझिली ॲक्सेसिबल असायला पाहिजे. जनरली द हाईट ऑफ द स्विचबोर्ड मे बी अराउंड 4 feet फ्रॉम दी ग्राउंड फ्लोअर, आणि इट शुड बी आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन, म्हणजे फार खाली असता कामा नये. म्हणजे मुलं त्याच्यामध्ये खिळे घाला किंवा बोटं घाला असं होऊ शकतात. त्यामुळे लहानपणापासून तो दूर असायला पाहिजे, बट मोठ्या माणसासाठी इट शुड बी इझिली ॲक्सेसिबल. Power and light fan switchboards should be separate and distinctly located. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार स्विचबोर्ड्स वी कॅन डिवाइड. एकाला म्हणायचं पॉवर स्विचबोर्ड, आणि दुसऱ्याला म्हणायचं लाईट फॅन स्विचबोर्ड. जो लाईट फॅन स्विचबोर्ड असेल त्याच्यावर काय असतील? सॉकेट्स असतील, सगळ्या लाईट कंट्रोलिंग असेल, फॅनचे स्विचेस असतील, किंवा छोटे डिव्हायसेस आहेत ज्यांचं वॅटेज 100 वॅटपेक्षा कमी असेल, असे सगळे डिव्हायसेस वी कॅन माउंट ऑन द लाईट फॅन स्विचबोर्ड. आणि पॉवर स्विचबोर्ड, फॉर एक्झाम्पल ए सी असेल, किंवा फ्रीज असेल, किंवा हीटर असेल, गीझर असेल, सच डिव्हायसेस शुड हॅव द सेपरेट स्विचबोर्ड, त्याला म्हणायचं पॉवर स्विचबोर्ड. आणि दोन्ही स्विचबोर्ड हे वेगवेगळे असायला पाहिजे. म्हणजे पॉवरचा स्विच वेगळा आणि लाईट फॅन सर्किटचा स्विचबोर्ड वेगळा, आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी असला पाहिजे. ईच एरिया इन बिल्डिंग्स ऑर प्रिमायसेस शुड हॅव इट्स ओन स्विचबोर्ड. म्हणजे प्रत्येक रूमसाठी म्हणा, किंवा प्रत्येक एरियासाठी, व्हरांडा असेल त्याचा वेगळा स्विचबोर्ड, बेडरूम असेल त्याचा स्विचबोर्ड वेगळा, किचनचा वेगळा, हॉलचा वेगळा, असा प्रत्येकाचा स्विचबोर्ड वेगवेगळा असायला पाहिजे. ईच स्विचबोर्ड शुड हॅव इट्स ओन लाईट इंडिकेटर. म्हणजे प्रत्येक स्विचबोर्डवर कोपऱ्यामध्ये एक वेगळा लाईट इंडिकेटर बसवायला पाहिजे, सो दॅट द फॉल्ट इन अ पर्टिक्युलर स्विचबोर्ड और एरिया कॅन इझी बी लोकेटेड. म्हणजे घरात जर फॉल्ट कुठं झालेला आहे कसं कळायचं असेल, सो वी कॅन लोकेट फ्रॉम द स्विचबोर्ड. त्याच्यावर लाईट इंडिकेटर असेल, त्याच्यावरून वी कॅन डिसाईड की ह्या रूममध्ये फॉल्ट झाला आहे, किंवा बेडरूममध्ये फॉल्ट झालेला आहे, किंवा वरांड्यामध्ये फॉल्ट आहे. त्यासाठी प्रत्येक स्विचबोर्ड हा वेगळा, स्विचबोर्डवर एक वेगळा लाईट इंडिकेटर असायला पाहिजे. Fan regulators and light indicators should be at the top
म्हणजे मांडणी कसली असायला पाहिजे. द फॅन रेग्युलेटर शुड बी ॲट द टॉप. त्याच्या बाजूला लाईट इंडिकेटर असायला पाहिजे. त्याच्या खालच्या बाजूला देन द सिरीज ऑफ स्विचेस, म्हणजे पहिल्यांदा फॅन रेग्युलेटर, लाईट इंडिकेटर आणि त्याच्या खालच्या बाजू स्विचेस असतात. आणि ॲट द बॉटम द सॉकेट्स शुड बी लोकेटेड, ज्यातून आपण टॅप करतो सप्लाय, म्हणजे फॉर एक्झाम्पल चार्जिंगसाठी आपण टॅप करतो, तर खालच्या बाजूला सॉकेट्स असला पाहिजे. मांडणी करताना पहिल्यांदा फॅन रेग्युलेटर, लाईट इंडिकेटर आणि त्याच्यानंतर स्विचेस, आणि ॲट द बॉटम ऑफ द स्विच बोर्ड देर शुड बी सॉकेट्स. We can see here the figure, simple figure of the switchboard. Which consist the 4 switches, 1 socket. One switch is for light, another for the tube light, third for the ceiling fan, आणि चौथं हे सॉकेटसाठी आहे. स्विच बोर्डला एक इनकमिंग न्यूट्रल असेल आणि एक लाईन असेल. द लाईनची वायर जो आहे फेज वायर आहे, डायरेक्टली गिवन टू दी ऑल स्विचेस. स्विचेसची मांडणी करताना तर सगळे बॉटमचे जो त्याच्या टर्मिनल्स आहेत दे आर शॉर्टेड अँड कनेक्टेड टू दी लाईव्ह टर्मिनल फेज वायर. यू कॅन सी बाय द रेड वन. आणि ब्लॅक जो आहे तो न्यूट्रल आहे. आणि सगळ्याच्या न्यूट्रल म्हणजे न्यूट्रल ऑफ लॅम्प, न्यूट्रल ऑफ ट्यूब लाईट, न्यूट्रल ऑफ सेलिंग फॅन अँड द न्यूट्रल ऑफ सॉकेट सगळे एकत्र कनेक्ट करायचं. त्याला म्हणायचं न्यूट्रल लिंक. आणि न्यूट्रल लिंक इज कनेक्टेड टू द न्यूट्रल वायर. सो देर आर 2 वायर्स इनकमिंग. एक आहे रेड कलरची, ती फेज वायर आहे, आणि ब्लॅक आहे ती न्यूट्रल आहे. आणि देर मे बी सम अर्थिंग. 3 पिन सॉकेट असेल, वी रिक्वायर अर्थिंग कनेक्शन. वन मोर थिंग वी कॅन सी हिअर, हे स्विचेसची मांडणी कशी आहे बघा. ॲट द टॉप द फॅन रेग्युलेटर, आणि त्याच्या बाजूला इंडिकेटर असेल. इथं दाखवलेलं नाही आहे पण देर शुड बी लाईट इंडिकेटर. त्याच्या खालच्या बाजूला स्विचेस असायला पाहिजे, आणि त्याच्या खालच्या बाजूला सॉकेट असायला पाहिजे. आणि कनेक्शन ऑफ स्विचेस वी कॅन सी हिअर, सगळे स्विचेस जवळजवळ ठेवायचे. अँड बॉटम टर्मिनल दॅट वी हॅव टू शॉर्ट अँड कनेक्ट टू डायरेक्टली टू द फेज वायर.